हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय अंजलीज ब्लॉग्स. तर फ्रेंड्स, आम्ही बनवत आहेत आज पनीर. तर चला तर मग हे बासमती राईस घेतले आहेत आणि याला आम्ही जिरा राईस करणार आहोत. तर अंतरा ही कॅमेरामॅन बनलेली आहे माझी. तर कारण हे 10-12 जणांचा स्वयंपाक करायचा आहे आम्हाला, तर तिनं मला खूप सपोर्ट केला. माझा फोन धरला टाईम टू टाईम आणि मी तांदूळ धुवून घेतले, जिरा टाकला, मीठ टाकलं आणि बघा पाणी टाकताच आमच्या अंगावर आलं थोडं थोडं. तर मग आहे ना आम्ही भिलो जरासं. मग आम्ही पाणी टाकलं आणि हे धुतलेले राईस टाकून याला बाजूला साईडला करून टाकलं. मग लगेच हे टाकणं झालं की आम्ही वळलो पनीरच्या भाजीकडे. तर एका कढईमध्ये घेतलं तेलामध्ये टाकला भरपूर कांदा आणि त्याला फ्राय करून घेतला तेलामध्ये. हे आम्ही खडे मसाले टाकले, काय दालचिनी, शाही जिरा, लोंग मिरे आणि इलायची, टमाटे टाकून परत सॉटे करून घेतलं छान. हे तांदूळ होतच होते की मी अद्रक लसूण पेस्ट काढला. मग हे बी मसाला काढून घेतला टमाटा कांद्याचा. हे पनीरचे पाकिट 4 आणि आयते पनीर बटर मसाला आणला होता आणि पनीर मटर नाही टाकले पण बटर टाकलं. याचे मी तुकडे करून घेतले छानपैकी. एवढं बस होत होतं, एक पॅकेट उरलं तरी बी 10-12 जणांसाठी बस होतं एवढं. आणि हे बघा बबू बी आली तेवढ्यात रडत होती, तर मग मी तिला साईडला करून तळून घेतलं. मग ती मम्मीकडे गेली होती माझ्या. हे अशा प्रकारे गोल्डन अँड ब्राऊन करून घ्यायचे होतं. मग अद्रक लसूण टाकायचं आहे त्याच तेलामध्ये. मग लाल मिरची टाकून ते परतून घ्यायचे. मग हळद मीठ टाकायचं आहे. मग हे वाटलेला मसाला टाकून आहे ना, टमाटो कांद्याचा मसाला आहे ना, तो परतून घ्यायचा आहे. मग हे मिक्स करायचं आहे पावडर टाकून. आणि हे मी मोठ्या कढईचा व्हिडिओ घेऊ शकले नाही गाईज. मी तिसऱ्या दिवशी अजून पनीरची भाजी बनवली एका पॅकेटची, तर मग त्याचाच व्हिडिओ दाखवते आहे. आणि कारण आहे ना मला ते करणं झालं, फुल स्टोरेज झाल्यामुळं तो व्हिडिओ सेव्हच होत नव्हता माझा पनीरच्या डिशचा. तर एवढी टेस्टी झाली होती ती भाजी, सांगता कामाचं नाही. म्हणून दुसऱ्या दिवशी बनवलं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून टाका माझ्या फ्रेंड.